आंबेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा संपन्न झाला। मंचर येथे 4 जुलै रोजी प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मंचर येथे पार पडला। विविध मान्यवर यांच्या शुभेच्छा स्वीकारताना प्राध्यापिका सुरेखाताई यांनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहूया। सूत्रसंचालन मिथुन पांचाळ तर आभार प्राध्यापक अनिल निघोट यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर। ही समाजाच्या प्रगतीचे एक अंग आहे आणि शिवसेनेत यामधूनच घडतात। शिवसेनेत काय आता मातीचा गोळा करून त्याला आकार देऊन वेगळ्या पद्धतीने शिवसेना घडत नसतो। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देताना आणि समाजामध्ये वसा आणि वारसा देताना प्रत्येक शिवसैनिकाला त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत की समाजामध्ये वावरताना स्वतःचं कौतुक करताना समाजाच्या पाठीवर सुद्धा गोड असा प्रेमाची थाप मार, समाजामध्ये जाताना प्रत्येकाला जवळून आणि त्याचा हात धरून पुढे नेण्याचा प्रयत्न कर। आज हे काम करताना आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टींची तिथे हानीही होत असते, परंतु काम आपण पक्षाचं करतोय। पक्षाच्या कामामध्ये आपल्याकडनं खूप चांगलं काम झालं पाहिजे म्हणून धडपडणाऱ्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ताई यांना तसं पाहिलं तर आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ की तुमच्या हातून जसं तुमच्या घराण्याचं, आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं नाव तुम्ही उज्ज्वल केलं आणि तुमच्या माणसाचा, प्रत्येक माणसाला कौटुंबिक एक दर्जा असतो आणि त्याच्या जीवनाचा सगळ्यात महत्वाचा कणा असतो त्याचं कुटुंब। निघोट कुटुंब हे सुसंस्कृत आहे। या कुटुंबाने शिवसेनेमध्ये पहिल्यापासून म्हणजे यांचा सख्खा मोठा धीर सुद्धा मुंबईमध्ये सर्व्हिस असताना सुद्धा मुंबईमध्येही चांगल्या प्रकारचं शिवसेनेचं काम करणारा माणूस आहे। त्याला मी 35 वर्ष ओळखते। आणि दुसरी गोष्ट, या घराण्याचं योगदान जसं गावात आहे, निघोटवाडीमध्ये आहे, त्याप्रमाणे त्यांनी तालुक्यामध्ये सुद्धा हा वसा आणि वारसा देण्याचं काम केलंय। त्यामुळे मी पहिल्यांदा आमच्या सर्वांना म्हणजे ताईंच्या पतिराजांना एवढंच सांगेन, तुम्ही जे करताय हे अतिशय चांगल्या प्रतीचं काम करताय। तुम्ही तुमचा व्यवसाय, कुटुंब, घर, नातेवाईक सर्व सांभाळून बायकोचं कुटुंबामध्येही कौतुक करता, व्यवसायामध्येही कौतुक करता, त्याप्रमाणे तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा तिला 100% वाहून घेण्याचं काम तुम्ही तिला दिले। त्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या महिला भगिनींच्या वतीनं तुमचे शतशः आभार मानते की प्रत्येकीच्या वाट्याला असा सुंदर असा नवरा यावा की ज्याने तिच्या पाठीवर थाप मारून मी आहे तू चल हे म्हणण्याचं सुद्धा धाडस लागतं, कौतुक लागतं। आणि हे काम करताना तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळाले। आज जिल्हा प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत आणि पानखेले साहेब हे आमचे नेते आहेत। हे आज तुम्हाला संघटक हा शब्द जरी त्यांनी वापरला असला तरी त्यांचा काळ त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घालवलेला आहे। आणि आणखी एका नेत्याची आठवण मला होते, त्यांची स्फूर्ती मला कायम जाणवते की ज्यांनी कधीच भेदभाव केला नाही। समाजामध्ये महिला आणि पुरुष सगळ्यांना बरोबर नेताना ॲडव्होकेट अविनाशजी राणे साहेब यांनी सुद्धा आंबेगाव तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मनापासून शेवटच्या क्षणापर्यंत धडपड केली। आणि त्यांनी मला तेव्हाही सुचवलं होतं की ताई, निघोट ताईंना थोडासा तुमचा सहवास लाभू द्या, त्यांना पुढे नेण्याचा त्यांना प्रयत्न करा। आणि मी सांगते की तुम्ही सुशिक्षित आहात, सगळ्यांच्या मनामध्ये खूप चांगलं काम करण्याची वृत्ती असते आणि तुम्ही जे काम करता ते सगळ्यांना बरोबर घेऊन करा। याही पेक्षा ते सुंदर त्याला एक गोलाई येईल। आणि तुमच्या या कामाला, तुमच्या आजच्या वाढदिवसाला पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला मी भरभरून शुभेच्छा देते आणि आई जगदंबेला प्रार्थना करते की आई जगदंबे यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। यांचं कुटुंब, यांची स्वतःची
धंदा व्यावसायिक किंवा जे प्राध्यापक यांच्या अंगामध्ये जे जे गुण आहेत त्यांना वाव दे आणि समाजाची सेवा माननीय शिवसेना प्रमुखांना जी ग्राह्य होती तीच तुम्ही तुमच्या मनातनं तुमच्या कामातनं तुम्ही समाजाला देत आहात. त्यामुळे माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला वसा आणि वारसा कोणत्याही प्रकारे कोणतंही संकट आलं निघूताई तर कधीही न विसरता पावलावर पाऊल ठेवून समाजाची सेवा करणं, 80% सामाजिकरण आणि फक्त 20% राजकारण, हे जे आपल्याला ब्रीद वाक्य दिलेलं आहे, हा वसा आणि वारसा दिलेला आहे, हा तुमच्या कुटुंबाकडनं तुमच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने व्हावा अशा आई जगदंबे यांनी प्रार्थना करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.